नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत? वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर नंबर 9 दॅट इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त वेटेज असणारा म्हणजे साधारणतः 11 मार्कांचे वेटेज असणारा हा चॅप्टर आहे. दिसायला आणि असायला पण खूप मोठा आहे, पण नेमकं या चॅप्टरमधलं काय करायचं? कारण तुम्ही जर सगळे PYQs पाहिले असतील तर तुमच्या एक लक्षात येईल की चॅप्टर फक्त दिसायला मोठा आहे, याच्यामधलं खूप सारं असं कॉन्टेंट आहे जे कधीच एक्झामला विचारलं जात नाही. तर मग नेमकं या चॅप्टरमधलं काय अभ्यासायचं आहे आणि मॅक्सिमम मार्क्स या चॅप्टर थ्रू कसे स्कोर करायचे हे आज आपण पाहणार आहोत. आणि छोटीशी टिप, जर तुम्ही या आधीचे व्हिडिओज पाहिले नसतील तर प्लीज पहा. त्याच्यामध्येही आपण अशाच पद्धतीने नक्की कोणते टॉपिक्स पाहायचे आणि कोणते तुम्ही स्किप करू शकता याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. सो लेट अस स्टार्ट. ॲज युज्युअल पहिल्यांदा आपल्याला या टॉपिकबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असते, सो ती इन्फॉर्मेशन आपण स्किप करू शकतो. सो इफ यू वॉन्ट तुम्ही हे स्किप करू शकता आरामात. त्याच्यानंतर खाली पण तुम्हाला तीच इन्फॉर्मेशन आहे, हे पण तुम्ही स्किप करू शकता. हे जे मी तुम्हाला स्किप करायला सांगते हे फक्त एक्झामच्या दृष्टिकोनामधून आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी आहे, तुम्हाला शिकायचं आहे, तर तुम्ही ऑब्व्हियसली पूर्ण चॅप्टर रीड करू शकता. पण तुमची जर एक्झाम आहे आता लगेच आणि म्हणजे 1-2 दिवसामध्ये आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहताय तर मग तुम्ही लास्ट मोमेंटला हे टॉपिक स्किप करू शकता, कारण एक्झामच्या दृष्टीने हे तेवढे महत्त्वाचे नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा पण भाग तुम्ही स्किप करू शकता. नर्वस सिस्टम इन हायड्रा हा पार्ट इट डिपेंड्स ऑन यू, एवढा महत्त्वाचा नाही आहे. एकदा रीड करा, बेसिक इन्फॉर्मेशन मिळवा, एक्झाममध्ये शक्यतो नाही येणार. नेक्स्ट आहे नर्वस सिस्टम इन प्लॅनेरिया. हे मात्र एक्झामला येऊ शकतं, त्याच्यामुळे हे तुम्हाला करायचं आहे. आणि प्लॅनेरियामध्ये लॅडर टाईपमध्ये किंवा लॅडर लाईक नर्वस सिस्टम प्रेझेंट असते. सो तुम्हाला असं पण येऊ शकतं की लॅडर लाईक नर्वस सिस्टम कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये असते आणि 4 ऑप्शन्सपैकी राईट ऑप्शन निवडा. सो त्यासाठी पण येऊ शकतं आणि इन शॉर्ट नोट्सप्रमाणे लिहायला पण येऊ शकतं. ठीक आहे. सो इथपर्यंत त्याचा आन्सर आहे, इथपासून इथपर्यंत. नेक्स्ट हा जो मधला पार्ट आहे हा पण तुम्ही स्किप करू शकता. हा पर्पल बॉक्स पण स्किप करू शकता. नेक्स्ट आहे न्यूरस टिश्यूज, इथून सुरू होत आहेत. सो इथून सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा जो सुरुवातीचा भाग आहे हा तुम्ही हवं तर स्किप करू शकता, पण तुम्हाला CNS वगैरेची फुल फॉर्म माहिती पाहिजेत ऑब्व्हियसली, कारण हे शब्द खूपदा वापरले जाणार आहेत. हे पण तुम्ही स्किप करू शकता. हा पण पार्ट स्किप करू शकता. बट तुम्हाला ही जे सेल्स आहेत त्यांची नावं माहिती पाहिजेत आणि हे इमेज दिली तर ती ओळखता आलं पाहिजे. एक्झामला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्समध्ये असं येऊ शकतं की इमेजेस दिले जातील आणि त्याच्या आधारे आयडेंटिफाय करा की हा कोणता सेल आहे किंवा कोणता टाईप ऑफ न्यूरोग्लियल सेल आहे. ठीक आहे. हे तुम्हाला करायचं आहे. नर्व सेल्सबद्दलचं शॉर्ट नोट ही एक्झामला विचारली जाऊ शकते. कसंही येऊ शकतं, ॲक्टिव्हिटी बेस्डच्या फॉर्ममध्ये येऊ शकतं किंवा न्यूरॉन सेल ड्रॉ करा, त्यांना ही सगळी नावं द्या आणि मग प्रत्येक पार्टचं फंक्शन लिहा, असे क्वेश्चन्स पण येऊ शकतात. सो कसाही क्वेश्चन फ्रेम झाला तरी सॉल्व करता यायला पाहिजे, म्हणून हा पूर्ण पॅरेग्राफ तुम्हाला करायचा आहे. जे स्किप करायला सांगितले ते ऑब्व्हियसली स्किप करा, पण जे करा असं सांगते ते प्लीज करा, कारण त्याच्यावरती प्रश्न येतात आणि तुम्ही हे स्वतःच एक्सपिरियन्स कराल जेव्हा तुम्ही प्रिलिम्स द्याल, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल बोर्ड एक्झाम द्याल किंवा इतर कुठलेही क्वेश्चन पेपर सॉल्व कराल तेव्हा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे फंक्शन्स खूप महत्त्वाचे आहेत. ज्या सेल्सची नावं आपण इथे पाहिली तर तुम्हाला एक्झाममध्ये असं येऊ शकतं, सपोज की याची इमेज दिली जाईल, हे सेल आयडेंटिफाय करा आणि मग या सेलचं फंक्शन लिहा, असा 2 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो. सो या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सेलचं फंक्शन पाहायला मिळते. खूप सारे नाही, बट ॲटलिस्ट प्रत्येक सेलचे फक्त 2 फंक्शन तरी लक्षात ठेवा. कुठलेही 2 फंक्शन जर तुम्हाला इझी वाटत आहेत ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो प्रत्येक सेलचे कोणतेही 2 फंक्शन्स तुम्हाला करायचे आहेत. नेक्स्ट आहे खाली मेड्युलेटेड आणि नॉन मेड्युलेटेडचा डिफरन्स विचारला जातो. मेड्युलेटेड पार्ट आणि नॉन मेड्युलेटेड पार्ट किंवा मेड्युलेटेड नर्व्स आणि नॉन मेड्युलेटेड नर्व्स, त्याचा डिफरन्स तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूरोग्लियल सेल्स. हा पहिला पार्ट सोडला तरी चालेल, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला एखादा ट्रू ऑर फॉल्स किंवा करेक्ट स्टेटमेंट स्टेट करा वगैरे असा जर प्रश्न आला तर न्यूरोग्लियल सेल्सचा नंबर जास्त असतं नर्व सेल्सपेक्षा. ठीक आहे. सायनॅप्स सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ सायनॅप्स एक्झाममध्ये विचारल्या जातात. आता या ठिकाणी साधारणतः 10 ते 11 प्रॉपर्टीज आहेत. तुम्हाला एवढ्या करायची गरज नाही आहे. कोणत्याही यातल्या 4 ते 5 प्रॉपर्टीज करा, सफिशियंट आहे. 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो. सायनॅप्स म्हणजे काय आणि स्टेट प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स. ठीक आहे. सो कोणत्याही 4 ते 5 ज्या तुम्हाला इझी वाटत आहेत, ज्या तुम्हाला करायच्या आहेत, तशा कोणत्याही 4 ते 5 प्रॉपर्टीज करा, बाकी तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे ही डायग्राम एक्झाममध्ये डिरेक्टली ड्रॉ करायला येत नाही. डायग्रामवरती क्वेश्चन्स मात्र येऊ शकतात, लाईक अ नर्व इम्पल्स कशा पद्धतीने होतं किंवा सायनॅप्टिक ट्रान्समिशन कसं होतं हे डिफाईन करा, एक्सप्लेन करा विथ द हेल्प ऑफ डायग्राम. पण डायग्राम तुम्हाला काढायला नाही येणार, डायग्राम ड्रॉ करून दिला जाईल आणि तुम्हाला फक्त डायग्रामच्या हेल्पने तुमचा आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे.
सो त्यासाठी थोडंफार हे रीड करा की सायनॅप्टिक ट्रान्समिशन काय आहे आणि कसं होतं. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ सायनॅप्स. ह्याच्यामध्ये असं पॅरेग्राफ वाईज आन्सर करू नका, ह्याच्यामध्ये डिफरन्स बिटवीनसारखं प्रिपरेशन करा. इलेक्ट्रिकल सायनॅप्स आणि केमिकल सायनॅप्सचं डिफरन्स बिटवीनच करा. ठीक आहे, बाकी हे तुम्ही पुढचं स्किप करू शकता. ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स, तर याच्यामध्ये पण तुम्हाला इथे एक फ्लोचार्ट पाहायला मिळेल. येस, सो हे जे कंडक्शन आणि जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स आहेत हे या चार्टच्या आधारे लक्षात ठेवा, खूप मोठे मोठे पॅरेग्राफ्स लक्षात ठेवण्यापेक्षा. आणि हा चार्ट मग परत तुम्हाला इलॅबोरेट करता येत असेल तर बेस्ट आहे, किंवा तुम्ही अगदीच लास्ट मोमेंटला पाहताय आणि आता वेळ नाही आहे आन्सर पाठ करण्यासाठी, तर आहे असं तुम्ही लिहिलं .1, .2, .3 तरी पण चालेल. फक्त एवढंच की फुल मार्क्स नाही मिळणार तुम्हाला, थोडे कमी मार्क्स मिळतील. पण लास्ट मोमेंटला जर तुमच्याकडे वेळ नाही तर तुम्ही असं पाठ करणं पण कन्सिडर करू शकता. पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्हाला स्वतःला याच्यामधून आन्सर फ्रेम करावा लागेल, किंवा तुम्ही डायजेस्ट वगैरे वापरून आन्सर पाहू शकता. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण आन्सर दिलेलं आहे, एवढं मोठं लिहायची गरज नाही आहे. डायजेस्ट किंवा मास्टर की पहा, त्याच्यामध्ये आन्सर मास्टर की डायजेस्ट किंवा टार्गेट पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये आन्सर पाहायला मिळेल. ठीक आहे, सो तुम्ही ते केलं तरी पण चालणार आहे. नेक्स्ट आहे व्हॉट डू यू मीन बाय डिपोलरायझेशन. डेफिनेशन करायची आहे, एवढं पूर्ण करायची गरज नाही आहे, फक्त डेफिनेशन करायची आहे. आणि बाकी हा चार्ट करा, याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. जर तुम्हाला मोठे आन्सर्स नाही आठवले तर या पॉईंट्सच्या आधारे तुम्ही आन्सर्स लिहू शकता. नेक्स्ट आहे ह्युमन नर्वस सिस्टम. याच्यामध्ये तुम्हाला कुठे गेला आपला हे जे डायग्राम आहे करा, डायग्राम ड्रॉ, म्हणजे हा फ्लोचार्ट करा. फ्लोचार्ट ड्रॉ नाही करायला येणार, पण याच्या आधारे तुम्हाला आपलं जे चॅप्टर आहे तर तो क्लिअर होईल आणि तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने चॅप्टरला समजून घेऊ शकता. त्यासाठी करायचं आहे. तुम्हाला हे माहिती पाहिजे की ड्युरा मॅटर, ॲरेकिनॉइड मॅटर आणि पाया मॅटर हे काय आहे, कुठे आहे, याचं एक लोकेशन माहिती पाहिजे. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजे काय, ह्याचं प्रोडक्शन कसं होतं आणि याचा यूज काय आहे आपल्या बॉडीसाठी. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. हे एक्झाममध्ये विचारलं जातं की ह्याचं नेमका यूज काय आहे किंवा याचं फंक्शन काय आहे, हे आपल्या बॉडीसाठी का गरजेचं आहे किंवा का आपल्या बॉडीमध्ये आहे. ठीक आहे, एखाद दुसरं फंक्शन इथे पण दिलं आहे, कुठलेही 3 ते 4 फंक्शन सफिशियंट आहेत. त्याच्यानंतर ही डायग्राम करायची, याचे आन्सर्स तुम्ही लिहून घ्या, कारण ही डायग्राम एक्झाममध्ये विचारली जाते. इथे ABCD असं नंबर्स दिले जाईल, कारण एक्झाममध्ये ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे सगळी डायग्राम सेमच दिसेल. इथे तरी कलर्समध्ये दिसते, बट एक्झाममध्ये असं नसणार. सो त्या केसमध्ये तुम्हाला ABCD अशी नावं लिहून दिली जातील आणि तुम्हाला ते A काय आहे, B काय आहे ते लिहावं लागेल. सो त्यासाठी ह्या डायग्रामची नावं डायजेस्टमधून करा. नेक्स्ट आहे हे ऑल फॅक्टरी लूप्स तुम्ही कॅन्सल करू शकता. तुम्हाला कसं येईल, ह्युमन ब्रेन डिफाईन करायला येईल किंवा डिस्क्राईब करायला येईल. तर त्या केसमध्ये ह्युमन ब्रेनची डायग्राम ड्रॉ करायची आहे. कुठली डायग्राम ड्रॉ करायची, लेट मी टेल यू. ही डायग्राम ड्रॉ करू शकता आणि ज्याच्याबद्दल तुम्ही ज्या पार्ट्सबद्दल तुम्ही डिस्क्रिप्शन लिहिणार आहात ते सगळे पार्ट्स ह्याच्यामध्ये असले पाहिजेत. ओके, सो विथ द हेल्प ऑफ डायग्राम विचारलं तर ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करणार आहात. आता काय काय एक्सप्लेन करायचं, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाईट ब्रेन, तिन्ही पण पार्ट्स एक्सप्लेन करायचे आहेत. फोर ब्रेनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सेरेब्रम जास्त एक्सप्लेन करा. हे तुम्ही एका वाक्यात लिहिलं तरी पण चालेल, याचं काय यूज आहे, पण सेरेब्रम डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट आहे कॉर्पस कॅलोसमपर्यंत तुम्ही सेरेब्रमला एक्सप्लेन करू शकता. ह्या जो मधला पार्ट आहे हा एक्सप्लेन करायचा की नाही तुमच्यावरती आहे, बट एवढं महत्त्वाचं आहे कॉर्पस कॅलोसमपर्यंत. नेक्स्ट आहे सेंट्रल सर्कस वगैरे, हे पण तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. बाकी सगळं फक्त सेरेब्रम नेमकं काय आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे हे आपल्याला पाहिजे त्या उत्तरामध्ये. नेक्स्ट आहे सेरेब्रमचे जे काही फंक्शनल एरियाज आहेत तर ते हे एरियाज करायचे आहेत. हा असा वेगळा प्रश्न पण येऊ शकतो 2 to 3 मार्क्ससाठी की ह्याचे फंक्शन्स डिफाईन करा वगैरे, त्यासाठी पण हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे अगेन प्रत्येकाच्या तुम्ही 1 ते 2 ओळी लक्षात ठेवणार आहात, तेवढ्याच दिले तिथे 1 ते 2च ओळी दिले, तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हा मधला पार्ट तुम्ही स्किप केला तरी पण चालेल. हा पूर्ण पार्ट तुम्ही स्किप करू शकता. त्याच्यानंतर आहे हायपोथॅलॅमस, हे मात्र करायचं आहे. हायपोथॅलॅमसचं पूर्ण पार्ट करायचं आहे. याचं फंक्शन काय आहे, कुठे सिच्युएटेड आहे हायपोथॅलॅमस, येस. सो हे सगळे पार्ट्स तुम्हाला करायचे आहेत आणि हायपोथॅलॅमसचं काय काय कनेक्शन आहे आपल्या बॉडीशी हे सगळं तुम्हाला करावं लागेल. हा वरचा पॅराग्राफ स्किप करा, पण खालचा मात्र हा पूर्ण करायचा आहे. ही डायग्राम तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे मिड ब्रेन. मिड ब्रेनमधलं पण काय काय लिहायचं पहा. कॉर्पोरा क्वाड्रॅन्ट तर आलं पाहिजे. नेक्स्ट आहे ओके, सो एवढा भाग आलाच पाहिजे, बाकी हे एक्स्ट्रा आहे, तुम्हाला लिहायचं तर लिहू शकता. पण मिड ब्रेन जेव्हा तुम्ही डिस्क्राईब करणार तेव्हा हा वरचा पॅराग्राफ तर आलाच पाहिजे. नेक्स्ट आहे हाईट ब्रेन. हाईट ब्रेनमध्ये काय काय प्रेझेंट आहे, पॉन्स वेरुली आहे, मेडुला ओब्लोंगटा आहे आणि सेरेब्लेम आहे. सेरेब्लेम पूर्ण एक्सप्लेन करायचं आहे, जेवढं काही दिलं आहे तेवढं सगळं. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे गायराय सल्कायचा आहे, तुम्ही हवा तर स्किप करू शकता. सेरेब्रम इथपर्यंत एक्सप्लेन करायचं आहे, आर्बर विटाईपर्यंत.
आणि नेक्स्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला मेड्युला ऑब्लोंगेटाचा पार्ट पाहायला मिळतो, हे एक्सप्लेन करायचे. सेरेब्रमचे जे काही फंक्शन्स आहेत हे पण तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. मेड्युला ऑब्लोंगेटाचा पार्ट एक्सप्लेन करायचा आहे. ते तुम्ही इथपर्यंत गेलं तरी पण चालेल. जास्त डिटेलमध्ये जाऊ नका. त्याचे फंक्शन्स हे बघा, कुठल्याही पार्टचं आपल्याला काय पाहिजे, ते पार्ट कुठे लोकेटेड आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे, एवढ्याशीच आपल्याला घेणं देणं आहे. त्याचं जास्ती काय इन्फॉर्मेशन आपल्याला नकोच आहे, कारण तेवढ्या मार्काला हे प्रश्न विचारले जात नाही. जेवढ्या मार्काला विचारले जातात त्याच्यामध्ये काय काय एक्सपेक्टेड आहे, तो पर्टिक्युलर पार्ट कुठे प्रेझेंट आहे आणि त्या पार्टचं काय काम आहे, काय फंक्शन आहे. ठीक आहे, एवढंच फक्त रिक्वायर्ड आहे. नेक्स्ट आहे स्पायनल कॉर्ड. सो आता स्पायनल कॉर्डमधलं काय काय करायचं आहे बघा. स्पायनल कॉर्डमध्ये तुम्हाला ही डायग्राम सगळ्यात पहिल्यांदा तर करायची आहे, खूपदा विचारली आहे आणि याच्यानंतर पण खूपदा विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर थिअरीमधलं काय करायचं आहे. थिअरीमध्ये तुम्हाला हे एक ओळ लक्षात ठेवायची की 31 स्पायनल नर्व्स प्रेझेंट आहेत. हे तुम्हाला MCQजमध्ये किंवा मॅच टू कॉलम्समध्ये असं डाटा वगैरे विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे स्पायनल कॉर्डचं TS एक्सप्लेन करायचं आहे. हे बघा इथे दिले ऑलरेडी. हे सेम TS तुम्हाला आहे असं एक्सप्लेन करायचं आहे. विथ रेस्पेक्ट टू डायग्राम एक्सप्लेन करायला आलं तर डायग्राम काढून एक्सप्लेन करायची आहे. कधी कधी फक्त एक्सप्लेन करायला येतं 2 मार्कांसाठी, सो डायग्राम काढणं ऑप्शनल असतं, पण एक्सप्लेनेशन देताना हे तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करावं लागेल. कधी कधी डायग्राम आणि फक्त फंक्शन विचारतात, सो त्यासाठी हे फंक्शन्स पण करावे लागतील. नेक्स्ट आहे पेरिफेरल नर्वस सिस्टम, यू कॅन स्किप. पण त्याच्यामधले हे जे आहेत क्रेनियल नर्व्स, तुम्हाला कसं येतं बघा, क्रेनियल नर्व 3, 4, 5चे नेम्स लिहा आणि त्यांचं टाईप लिहा. असं डिरेक्टली क्वेश्चन येतो. 2023ला पण आला होता. कुठल्याही प्रकारचे मोटर क्रेनियल नर्व्सचे नेम्स लिहा, सेन्सरी क्रेनियल नर्व्सचे नेम्स लिहा, असं येऊ शकतं. किंवा 156 क्रेनियल नंबर्स 156 नंबरचे क्रेनियल नर्व्सचा नेम लिहा, असे क्वेश्चन्स या चार्टवरती येऊ शकतात. हे बाकीचं काही नाही विचारणार, हे पण नाही विचारणार, फक्त हे 3 बॉक्सेस फक्त, म्हणजे त्याचा नंबर, हे नंबर तुम्ही वर खाली नाही करू शकत. 1 ऑल फॅक्टरी आहे, 1च राहणार ऑल फॅक्टरी नेहमी. तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल की 1, 4 आणि 7 नंबरच्या क्रेनियल नर्व्सचं नाव लिहा, तर ते नेहमी 1 ऑल फॅक्टरी क्रेनियल नर्वच असणार आहे. त्याचं टाईप नेहमी सेन्सरीच असणार आहे. ठीक आहे, सो हे 3 बॉक्सेस तुम्हाला करायचे आहेत, बाकी हे करायची गरज नाही आहे. पण हे पहिले 3 बॉक्सेस नीट करायचे आहेत, क्रम अजिबात बदलायचं नाही आहे. जे मोटर नर्व आहे ते मोटरच राहणार आहे, जे मिक्स्ड आहे ते मिक्स्डच राहणार आहे. आय थिंक इथे 2च मिक्स्ड आहेत काहीतरी, सो 3 मिक्स्ड आहेत. तिघांचा पण नीट अभ्यास करा. मिक्स्ड कमी आहेत, त्याच्यामुळे एक्झाममध्ये मिक्स्डचे एक्झाम्पल्स पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, 4 मिक्स्ड नर्व्स आहेत, सो ते नीट करा. हे बघा, तुम्हाला असे क्वेश्चन्स येऊ शकतात की सेन्सरी 1 to 8चे नेम्स लिहा, मोटर 3, 4, 6चे नेम्स लिहा, किंवा मोटर न देता डिरेक्टली तुम्हाला असे कोणते क्रेनियल नर्व्स आहेत जे मोटर आहेत त्यांचे नेम्स लिहा, असं नेम द फॉलोइंगमध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, हे आहेत स्पायनल नर्व्स. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तर मॅच द कॉलमसाठी की सपोज एका ठिकाणी ग्रुपमध्ये नाव दिलं असेल आणि दुसऱ्या ठिकाणी नंबर ऑफ पेअर्स मॅच करा, किंवा ते कुठे प्रेझेंट आहे ते मॅच करा, असं येणार. त्याच्यामुळे हा चार्ट पण करायचा आहे. फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व्स तुम्ही स्किप करू शकता पूर्ण. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व्हची डायग्राम मात्र स्किप करायची नाही, डायग्राम सगळ्यांनी करायची आहे. नेक्स्ट आहे रिफ्लेक्स ॲक्शन, अतिशय महत्त्वाचा पार्ट. रिफ्लेक्स ॲक्शनचं शॉर्ट नोट लिहायला येते 2 ते 3 मार्कांसाठी विथ डायग्राम. हे डायग्रामवालं तुम्हाला तुमच्या प्रिव्हियस इयरच्या बुकमधून घ्यावं लागेल, कारण हे या बुकमध्ये एक्सप्लेन नाही केले, कारण तुम्ही ऑलरेडी मागच्या वर्षी शिकलेला आहात. किंवा तुम्ही डायजेस्ट किंवा गाईड वगैरे रेफर करा, त्याच्यामधलं पूर्ण आन्सर घ्या. हे एवढंच आन्सर नाही आहे, हे आन्सर खूप मोठं आहे. आपल्या नीवरती ज्याप्रमाणे रिफ्लेक्स ॲक्शन पाहायला मिळतात, तर ते एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, ज्याला आपण नी जर्क म्हणतो. ठीक आहे, सो ते डायजेस्टमधून वगैरे कुठून तरी पाहून तुम्हाला लिहावं लागेल. किंवा तुम्हाला जर याचा आन्सर नाहीच सापडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, माझ्याकडे आन्सर्स आहेत, मी ते तुम्हाला टेलिग्रामवरती अवेलेबल करून देईन. ठीक आहे, सो याचा आन्सर ते करायचं आहे. आणि हा प्रश्न खूपदा विचारला आहे, सो एक्सपेक्टेड आहे की एक्झाममध्ये येईल. हे स्किप केलं तरी पण चालेल. हा चार्ट तुम्हाला करायचा आहे. हे डिफरन्स बिटवीनसाठी एवढं जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, पण कदाचित मे बी आलं तर येऊ शकतं. डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला हवं आहे की नाही. बाकी तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. हा डायग्राम नाही केला तरी पण चालेल, पण या डायग्रामची नावं म्हणजे हे जे आहेत फंक्शन्स जे आहेत हे तुम्हाला करावे लागतील. जास्त नाही, एक 4-5 करा, कारण एक्झाममध्ये डिफरन्स बिटवीन येतं पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टम आणि सिम्पॅथिक नर्वस सिस्टमसाठी. सो एक 4 ते 5 डिफरन्स बिटवीन करायचे आहेत. डायग्राम करायची गरज नाही आहे, पण हे जे लिहिलं आहे हे करायची गरज आहे. ठीक आहे,
त्यात तुम्हाला अजून कसे क्वेश्चन्स येतात, 2023ला असा प्रश्न आला होता की सपोज हे अशा 2-3 कंडिशन्स दिल्या होत्या आणि यातल्या कोणत्या कंडिशन्स पॅरासिम्पॅथेटिक आहेत आणि कुठल्या सिम्पॅथेटिक आहेत ह्यांना डिस्टिंग्विश करायचं होतं किंवा क्लासिफाय करायचं होतं. ठीक आहे. सो त्यासाठी तुम्हाला यातल्या 4 ते 5 कंडिशन्स बाय हार्ट करायचे आहेत, बाकीच्या फक्त वाचून घ्यायचे आहेत, कारण जर पेपरमध्ये कंडिशन्स असतील तर त्या आपल्याला क्लासिफाय पण करता आल्या पाहिजेत. ठीक आहे. सो हे तुम्हाला सगळे लक्षात ठेवायचे. थिअरीमध्ये येतं हे, ड्रॉ वगैरे करायला येत नाही, हे तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचा हा पार्ट जो की थिअरीमधला आहे, तो तुम्ही स्किप करू शकता कारण डिरेक्टली शॉर्ट नोट वगैरे याच्यामध्ये नाही आहेत. हे मात्र येऊ शकतं की हार्टबीटचा इफेक्ट काय होतो, सिम्पॅथेटिक इफेक्ट काय आहे, इन्क्रीज की डिक्रीज, ब्लड वेसल्सचं काय होतं, कन्स्ट्रिक्ट होतं की डायलेट होतं, हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. हा चार्ट करायचा आहे. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम यू कॅन स्किप, पूर्ण स्किप केलं तरी पण चालू शकतं. हा क्युरोसिटी बॉक्स पण स्किप करू शकता, सेन्सरी रिसेप्टर्स पण स्किप करू शकता. फक्त क्लासिफिकेशन किंवा टाईप्स ऑफ रिसेप्टर्स मात्र तुम्हाला करायचं आहे. हे एक्झाममध्ये येऊ शकतं की हिअरिंग किंवा साऊंड रिसेप्शनसाठी तुम्ही कोणतं रिसेप्टर वापरणार, इक्विलिब्रियमसाठी कोणतं असणार आहे, स्किनसाठी कोणतं असणार आहे, हे मात्र तुम्हाला एक्झाममध्ये चार्ट्सच्या फॉर्ममध्ये, नेम द फॉलोविंगच्या फॉर्ममध्ये येऊ शकतं. फंक्शन पण लक्ष ठेवायचं, लोकेशन पण आणि टाईप ऑफ द रिसेप्टर पण. ठीक आहे. नेक्स्ट आहे आय. सो हे ॲक्च्युली असे जे क्वेश्चन्स आहेत ते सध्या विचारत नाही आहेत, म्हणजे एक 4-5 वर्षांमध्ये नाही विचारले गेले, त्याच्या आधी विचारले गेले होते. सो तितके महत्त्वाचे आहेत असं मी नाही म्हणणार, पण तुमच्याकडे वेळ असेल तर ॲटलिस्ट डायग्राम्स किंवा एक पर्टिक्युलर फंक्शन्स नेमिंग्स तरी करा, खूप मोठं लक्षात राहत नसेल तर. आणि वेळ असेल तर हे टॉपिक्स पण नीट करून जा. आणि जर आता तुम्ही लास्ट मोमेंटला हा व्हिडिओ पाहताय तर काय काय करायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा आईची डायग्राम ती करायचीच आहे, काही पण झालं तरी पण, कारण ॲटलिस्ट तुम्हाला थिअरी जरी नाही आली तरी पण डायग्रामचे तुम्हाला मार्क्स मिळतील आणि डायग्राम लक्षात ठेवणं कंपॅरेटिव्हली इझी आहे एवढ्या मोठ्या थिअरीपेक्षा. सो डायग्राम सगळ्यात पहिल्यांदा काढायची आहे. मग त्याच्यानंतर लास्ट मोमेंटला व्हिडिओ पाहत असाल तर वॉल ऑफ द आयबॉल इज मेड अप ऑफ हे 3 लेयर्स लिहायचे आणि प्रत्येक लेयरचं फक्त एक फंक्शन लिहायचं, प्रत्येक लेयरचं एकच फंक्शन लिहायचं. ठीक आहे. आणि कोरॉइड, फक्त कोरॉइडचे टाईप्स एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, मग फक्त स्क्लेरा, कोरॉइड आणि रेटिना एवढं लिहायचं बस. ठीक आहे. याचे टाईप्स एक्सप्लेन करत बसू नका, यांचे फक्त फंक्शन्स लिहा आणि सोडून द्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे फोटो रिसेप्टर सेल्सचे नावं लिहायची, कोणती कोणती आहेत. लास्ट मोमेंटला पाहताय आणि तुमच्याकडे वेळ नाही आहे तर हे तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. फक्त एवढंच की ब्लाइंड स्पॉट कशाला म्हणतात हे जर तुम्हाला सेपरेट क्वेश्चन विचारलास कुठे MCQमध्ये किंवा आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये तर माहिती पाहिजे, यासाठी रीड करून जा. नेक्स्ट आहे ॲक्च्युली जनरेशन ऑफ इमेज कसं होतं हे एकदा रीड करून जायचं आहे, हे तुम्हाला एक्झाममध्ये लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. सो किंवा तुम्ही एक काम करू शकता, जर तुम्हाला ते पूर्ण प्रोसेस लक्षात नाही राहतं जनरेशन कसं होतं तर हा फ्लोचार्ट करून जा आणि तुम्ही फ्लोचार्ट काढून या, कारण लास्ट मोमेंटला जास्त काही करणं शक्य नसेल तर ॲटलिस्ट एवढं लिहून जेवढे केवढे मार्क्स मिळतील तेवढा आपण स्कोर करण्याचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे इयर. इयरमध्ये अगेन सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही डायग्राम करायची आहे, ही नाही केली तरी पण चालेल. ही डायग्राम सगळ्यात पहिल्यांदा ड्रॉ करायची आहे आणि डायग्रामचे मार्क्स सिक्युअर करून घ्यायचे. त्याच्यानंतर मग एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इनर इयर या 3 पार्ट्समध्ये आन्सरला डिवाईड करायचं आणि प्रत्येक नावाचे म्हणजे जे काही तुम्ही पार्ट्स दाखवणार आहात डायग्राममध्ये त्या प्रत्येक नावाबद्दल 1 ते 2 ओळींमध्ये काहीतरी एक्सप्लेनेशन लिहून या, त्याचं फंक्शन लिहून येऊ शकता किंवा त्याचं लोकेशन लिहून येऊ शकता. ठीक आहे. ते झाल्यानंतर मेकॅनिझम ऑफ हिअरिंग हे छोटंसं आहे, हे तुम्ही पटापट करू शकता, हे नक्की करून जा. हिअरिंगमध्ये जर बाकी काही नाही तरी ॲटलिस्ट हे तरी लिहून याल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सायकोलॉजिकल डिसऑर्डर, हे स्किप केलं तरी पण चालेल. पार्किन्सन डिसीज मात्र स्किप नाही करायचं, हे करून जायचं आहे. याचे सिम्पटम्स आणि याचे कॉजेस विचारले जाऊ शकतात. सिमिलरली अल्झायमरचे पण सिम्पटम्स आणि कॉजेस विचारले जातात. नेक्स्ट आहे केमिकल कोऑर्डिनेशन, याच्यामध्ये सगळ्यात पहिला हा जो पार्ट आहे हा स्किप करू शकता. बट आपले हे जे हॉर्मोन्स आहेत त्या हॉर्मोन्सचे कॅरेक्टरिस्टिक्स एक्झाममध्ये विचारले जातात. सो या ठिकाणी तुम्हाला हॉर्मोन्सचे कॅरेक्टरिस्टिक्सनेस प्रॉपर्टीज पाहायला मिळतात, या प्रॉपर्टीज करून जायच्या आहेत 2 मार्क्ससाठी वगैरे. नेक्स्ट आहे नेम द फॉलोविंगमध्ये प्रोटीन हॉर्मोन, पेप्टाइड हॉर्मोन असे नेम द फॉलोविंगसाठी विचारले जातात. सो कोणतेही 2 एक्झाम्पल्स तुम्ही प्रत्येकाचे करायचे आहेत. ही डायग्राम एक्झामला नाही आहेत सो तुम्ही स्किप करू शकता. हे जे आहेत 2 मोड हे करून जायचे आहेत, दोन्ही पण मोड खूप महत्त्वाचे आहेत, विथ डायग्राम एक्झाममध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हायपोथॅलॅमस, एक्झॅक्टली हायपोथॅलॅमस करायचं आहे, कोणते हॉर्मोन सिक्रेट होतात वगैरे ते सगळं करायचं आहे. पिट्युटरी ग्लँडची डायग्राम करायची आहे आणि फक्त एवढं एक्सप्लेनेशन करायचं आहे. याच्यामधलं पण तुम्हाला जे ओरिजिन वगैरे आहे ते तुम्ही कट करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे पिट्युटरी ग्लँडमधले जे बाकीचे पार्ट्स आहेत त्या पार्ट्सबद्दल थोडक्यात लिहायचं आहे, एका दुसरं फंक्शन घेऊन, पूर्ण लिहायची गरज नाही आहे. पाठ केलं असेल तर पूर्ण लिहा, पण लास्ट मोमेंटला व्हिडिओ पाहताय तर फक्त प्रत्येकाचं फंक्शन 1 ते 2 ओळींमध्ये 1 ते 2 फंक्शन तुम्ही लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
हे जे सगळे हॉर्मोन्स आहेत तर ते आहेत ॲडिनोफायसिसने सिक्रेट केलेले हॉर्मोन्स आहेत. सो या सगळ्या हॉर्मोन्सची नावं वरच्यावर लक्षात ठेवायची आहेत. ग्रोथ हॉर्मोन कुठले आहेत त्याची नावं लक्षात ठेवायची आहेत. म्हणजे पूर्ण डिस्क्रिप्शन लक्षात ठेवायची गरज नाही आहे, फक्त नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही डायग्राम नाही केली तरी पण चालेल. पिनियल ग्लँडची पण डायग्राम स्किप करू शकता, पण पिनियल ग्लँडचं डिस्क्रिप्शन मात्र करायचं आहे, एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. पार्ट्स इंटरमिडिएटचं डिस्क्रिप्शन इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप. फक्त एवढंच लक्षात ठेवा की ते मेलॅनोसाइट सिक्रेट करतात, कारण कुठे आलंच MCQमध्ये. तर थायरॉईड ग्लँडची डायग्राम करायची आहे, 2023ला पण विचारली होती. डायग्राम करायची आहे आणि थोडंसं एक्सप्लेनेशन की थायरॉईड ग्लँड्स कुठे आहेत सिच्युएटेड, किती ग्रामचे आहेत वगैरे ते करायची गरज नाही आहे. सिच्युएटेड कुठे आहेत, पार्ट्स कोणते आहेत आणि काय सिक्रेट करतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॅल्सिटोनिनवरती डिफाईन करायला एक क्वेश्चन विचारला जातो. हा चॅप्टर 11 मार्कासाठी उगीच नाही आहे, ह्याच्यामध्ये बरेचसे असे प्रश्न आहेत जे कसेही आलटून पालटून विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे डिसऑर्डर्स रिलेटेड टू थायरॉईड ग्लँड्स. सो हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम यांच्यामधला डिफरन्सच करा, एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे, फक्त डिफरन्सचे पॉईंट्स करा. नेक्स्ट आहे हायपोथायरॉइडिझममध्ये जे क्रिटिनिझम आणि मायक्सोडिमा येत आहे, तर हे तुम्ही त्याच्यामध्ये फक्त ॲज अ एक्झाम्पल लिहू शकता. बाकी याच्यामुळे जे काय होते ते सगळं हायपोथायरॉइडिझममध्येच इन्क्लूड करायचं आहे, सेपरेट लिहायची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे पॅराथायरॉईड ग्लँड. पॅराथायरॉईड ग्लँडचं पण लिहायचं आहे, डिस्क्रिप्शन करायचं आहे. ॲड्रिनल ग्लँडचं तुम्ही डिस्क्रिप्शन स्किप करू शकता, थायमसचं पण डिस्क्रिप्शन स्किप करू शकता. हे सगळे जे पार्ट्स आहेत हे पण स्किप केले तरी पण चालू शकतं. नेक्स्ट आहे डिसऑर्डर्स रिलेटेड टू ॲड्रिनल कॉर्टेक्स. हे डिसऑर्डर्स मात्र करायचे. डिसऑर्डर्स तुम्हाला एक्झाममध्ये डिस्क्रिप्शन लिहायला पण येऊ शकतं, नेम द फॉलोविंग पण येऊ शकतं, MCQजमध्ये पण येऊ शकतात, कसे पण येऊ शकतात. ठीक आहे. पॅनक्रियामधले कोणतं सेल काय सिक्रेट करतं हे करायचं आहे. अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल हे मॅच द कॉलम्समध्ये येऊ शकतं. डिसऑर्डर्स रिगार्डिंग टू पॅनक्रिया फक्त नाव लक्षात ठेवायचं आहे आणि इथपर्यंत. बाकी हे टाईप 1 टाईप 2 नाही केलं तरी पण चालेल. ॲटलिस्ट तुम्हाला डायबिटीस मेलिटस काय आहे एवढं फक्त 1 ते 2 ओळींमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट आहे कोणते हॉर्मोन्स असे आहेत जे ओव्हरीजशी रिलेटेड आहेत, तर त्याची तुम्हाला नावं लक्षात ठेवायची आहेत. नेम द फॉलोविंगमध्ये नावं येऊ शकतात. जास्त डिस्क्रिप्शन करायची गरज नाही आहे, पण नावं मात्र करा. 4 नावं तुम्हाला लिहायला येऊ शकतात. नेक्स्ट आहे सिमिलरली टेस्टोस्टेरॉनचं बद्दल पण इन्फॉर्मेशन लिहायला येऊ शकते. प्लासेंटा तुम्ही स्किप करू शकता. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टशी रिलेटेड जे हॉर्मोन्स आहेत त्यांची नावं करायची आहेत. 4 हॉर्मोन्स आहेत, 4 हॉर्मोन्सची नावं. किडनीची रिलेटेड हॉर्मोन्सची नावं, हार्टची रिलेटेड हॉर्मोन्सची नावं, कारण ही पण एक्झाममध्ये स्पेसिफिकली विचारले जातात. ठीक आहे. एक्सरसाइजमधले ॲज युजल तुम्ही फक्त MCQज करणार आहात, बाकी सगळे टॉपिक्स आपण कवर केलेले आहेत. आय होप की तुम्हाला कळलं असेल. हे बघा डायग्राम असा येणार, तुम्हाला ड्रॉ करायला नाही येणार. ठीक आहे. तुम्हाला एक्झाम्पल पण मिळालं, जे मी तुम्हाला सांगत होते की हा डायग्राम ड्रॉ करायला नाही आहे, त्याच्यावरती असे प्रश्न येतात. सो तुम्ही याचीच प्रॅक्टिस करा, असेच तुम्हाला प्रश्न एक्झाममध्ये येणार. ही डायग्राम ड्रॉ वगैरे करायला नाही आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून थोडीफार आयडिया मिळाली असेल की आपण या चॅप्टरमधलं काय स्किप करू शकतो आणि काय केलं पाहिजे. चॅप्टर खूप मोठा आहे, त्याच्यामुळे प्लीज मन लावून करा आणि कोणीही घाबरून जाऊन ह्याला स्किप करू नका, कारण हा चॅप्टर खूप जास्त मार्क्स मिळवून देणारा आहे आणि सेम क्वेश्चन्स खूप वेळा रिपीट होतात. त्याच्यामुळे जेवढे सांगितलेले प्रश्न आहेत तेवढेच करा. असे बरेचसे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत जे तुम्ही आरामात स्किप करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.